आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। गुढीपाडव्याच्या नवीन वर्षात 432 लाभार्थ्यांना घरकुले मिळणार, आमदार शशिकला चोल्ले। निपाणी शहरातील घरकुल योजनेच्या कामांना वेग आला असून आतापर्यंत सुमारे 600 घरे पूर्णपणे तयार झाली आहेत। उर्वरित घरांचे कामही अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शशिकला चोल्ले यांनी दिली। निपाणी नगरपालिकेच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी BDCC बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले, आयुक्त गणपती पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। आमदार चोल्ले म्हणाले की 2012 पासून 2026 पर्यंत निपाणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत। शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी व वीज यासारख्या मूलभूत सुविधांसह घरकुल योजनेलाही प्राधान्य देण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छता आणि शौचालयासारख्या योजना राबवल्या। त्याचबरोबर निपाणी मतदारसंघातील सुमारे 8000 महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आलं असून अनेक योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। निपाणी येथे घरकुल योजनेअंतर्गत 1812 घरे उभारण्याचं नियोजन असून त्यापैकी 600 घरे पूर्ण झाली आहेत। पुढील काही महिन्यात उर्वरित घरे पूर्ण करून 432 लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे। घरांचे वाटप लॉटरी पद्धतीनं पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। घरकुल योजनेबरोबरच महिलांसाठी लघु उद्योग निर्मिती करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आमदार चोल्ले यांनी सांगितलं। यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, भाजप शहर अध्यक्ष राजू कुंदेशा, राजू देसाई, सुनील पाटील, विजय टवळे, महेश सूर्यवंशी, नगरपालिका कर्मचारी प्रवीण कणंगले, सागर मेस्त्री, विशाल लटवटे, इंद्रजित खस्ते यांच्यासह मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा शेवट आभार संपत कुर्णे यांनी मानले। पत्रकर्ता सहोदर ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮದ ಸಹೋದರರೇ, कन्नड सगळ्यांना येतं नाही? मग काय बोलायचं, मराठी बोलूया? तर सर्वात प्रथम उद्या नाही परवा 19 तारखेला आपल्या भारतीय संस्कृतीचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा। तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्पण करतोय। आणि हा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण येणार आहे ना? आवाज कसा पाहिजे तुम्हाला? येणार आहे ना? आम्हाला आपलं एक छताचं घर पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे म्हणून सगळ्यांची इच्छा होती। आणि त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2013 पासून मी ह्या माझ्या निपाणी माहेरच्या भागाचा विकास करण्याचा एक संधी तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद केला आणि 3 वेळेला आमदार म्हणून ह्या तालुक्याचा तुमच्या सगळ्यांचं एक सेवा करण्याची संधी मला मिळाली। हे माझं एक पुण्य आहे म्हणून मी देखील आज तुम्हा सगळ्यांना धन्यवाद अर्पण करतो, अभिनंदन करतो की तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल। तर बघा, प्रत्येकाला एक आशा असते। जन्म हा आकस्मिक असतो, मरण हे निश्चित असतं। जन्म आणि मरणाच्या मध्ये आपल्याला एक स्वप्न असतं, आपण जगत असतो। आम्ही श्रीमंत असू देत किंवा मध्यमवर्गीय असू देत किंवा गरीब असू देत, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असलो तर आपल्याला एक स्वप्न असतं की माझं एक छोटंसं कुटुंब असायला पाहिजे। त्या कुटुंबामध्ये स्त्री असेल तर तिला वाटते माझा पती चांगला असला पाहिजे, माझा काळजी घेतला पाहिजे। आणि पतीला असं वाटतं की माझी पत्नी देखील चांगली असली पाहिजे, माझा काळजी घेतली पाहिजे, माझ्या घरातल्या लोकांना सांभाळलं पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असतं। आणि माझं एक छोटंसं मुलं असले पाहिजे आणि त्यांना देखील एक सुंदर असं शिक्षण दिलं पाहिजे, आपला व्यवहार चांगला असला पाहिजे। हे वाटतंय की नाही? सगळ्यांना वाटतंय की नाही? काय फार वेळ झाला काय येऊन बसून? आवाजच नाहीये, घर यायला लागलाय तर तुमचा आवाज नाही आहे, वाटतंय ना? हो तरी म्हणा, हा वाटतंय। असं मजेत राहायला पाहिजे, कारण असंच सगळ्यांना वाटत असतंय। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना वाटतंय की बाबा माझा शेवटचा श्वास माझ्या स्वतःच्या घरामध्ये जायला पाहिजे, वाटतंय ना? हे माणसांचं एक
आशा असते, माणसांचं एक इच्छा असते. आणि अजूनही बघायला लागलोय आम्ही 21व्या शतकामध्ये आहोत. आम्ही 21वं शतक म्हणजे स्पर्धात्मक युग म्हणून ओळखलं जातं, कम्प्युटर युग म्हणून ओळखलं जातं, विज्ञान युग, तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं आणि देखील ओळखलं जातं. आणि थोडस आपण खेड्याकडे गेलो तर आजी लोक कट्टीवर म्हणतात ना, काय कलियुग आला गो बाई, आम्ही होतो लहान होतो, आमचं लग्न होऊन नातवंड युद्धपर्यंत नवऱ्याचं तोंड बघून आम्ही बोलत नव्हतो आणि आता मुलं पण कळत नाहीत आणि मुली कोण ते पण कळत नाही, म्हणून असं म्हणतात ना. तर हे 21 सगळ्यांनी देखील अभिनंदन करायला पाहिजे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना एक जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी आपल्या देशाची धुरा धरली आपल्या हातामध्ये, त्या वेळेला पहिलं 15 ऑगस्टचं भाषण होतं त्यांचं की लाल किल्ल्यावरती त्यांनी उभा राहून 15 ऑगस्टचा पहिला झेंडा फडकावलं. आणि त्या वेळेला काय विचार केला सांगा, आपल्या देशाच्या माता बहिणींचं इज्जतसाठी त्यांनी आपल्या काय म्हणतात त्याला मर्यादासाठी आपले प्रधानमंत्री बोलले की अजूनही आपल्या देशामध्ये शौचालय नाही आहे, अजूनही खेड्यामध्ये शौचालय नाही आहे. आपल्या देशातले माझे माता बहिणी रस्त्यावर शौचालय जाते, तिला किती त्रास होत असेल, म्हणून तिच्या मर्यादासाठी प्रत्येक घरला शौचालय राहायला पाहिजे म्हणून प्रधानमंत्रींनी पहिल्यांदा महिलांच्यासाठी कामकाज सुरुवात केली. आणि नंतर त्याने विचार केला गॅस नाही आहे, कित्येक महिलांच्या घरात गॅस नव्हतं, तुमच्याकडे पण गॅस एक नव्हतं, इथं किती लोकांना उचला बघा आहे ना. तर आज 21वं शतक म्हणतो, परंतु आज देखील आपल्या गॅस नाही आहे. आणि ग्रामीण भागातल्या त्या बहिणी शेताला जातात, पावसाळ्यामध्ये घरी येत असताना वैरणीचा बिंडा आपल्या डोक्यावरती घेतात, पावसामध्ये भिजून येतात आणि उंबऱ्याच्या ओलं जळण लावून आपण चहा करायला पाहिजे तर अर्धा तास लागतोय. आणि तिला पण वाटत असेल पाप बिचारीला, माझ्याकडे एक गॅस असत होतं तर पटकन लाईटर दाबून 2 मिनिटात मी गरमागरम चहा पिलो असतो. वाटतंय ना सगळ्यांना, कारण तिचा पण जीव आहे, तिला पण इच्छा आहे, ती पण माणूस आहे, तिला पण असं वाटणं हे साहजिक आहे. म्हणून ह्या 12 वर्षामध्ये आपल्या लाडक्या प्रधानमंत्रीजींनी आपल्या भारतातल्या 11 कोटी बहिणींचं अश्रू पुसण्याचं काम उज्ज्वला हे मोफत गॅस देण्याच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि त्यांच्या कृपेनं आणि ज्या वेळेला अण्णा खासदार होते त्या वेळेला माझ्या मतदारसंघामध्ये देखील 8000 गॅस आम्ही आजपर्यंत वाटप केलेलं आहे. आणि त्या स्थितीमध्ये देखील तुम्ही हात वर उचलला, तुम्हाला देखील सगळ्यांना माहीत असलेलं आहे. हे 2 झालं, अजूनही भरपूर काम आहेत, सांगत गेलं तर उद्या संध्याकाळ होईल. परंतु मोदीजींनी आणि एक पाऊल उचललं की बघा घरकुल योजना. आता तुम्ही बसलाय, तुमच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला घर अपार्टमेंट दिसतात ना, किती लोकांना हे मस्त वाटतंय, जर असं हातवर वाटतंय सगळ्यांना आहे ना. आता आपलं म्हणून घर होणार आहे, आता माझं म्हणून घर होणार आहे. आता माझं घर ग्राउंड फ्लोर एवढं सुंदर अशा वातावरणामध्ये हे घरकुल संकुलन उभं केलेलं आहे. आणि हे देखील आपल्या प्रधानमंत्रींचं स्वप्न होतं की 2027 पर्यंत आपल्या देशातल्या कोणही माझं घर नाही असं राहू नये, कुणाला जागा नाही. तुम्हाला जागा होती काय सगळ्यांना? जागा होती काय? जागा असणाऱ्यांना घरकुल योजनेला पैसे जागाच नाही अशा बहिणी काय करणार, जागाच नाही अशा कुटुंबात काय करणार. तर मोदीजीने विचार केला की सरकारी जागा कुठे आहे तिथं तुम्ही G+1, G+2, G+3 अशा पद्धतीनं त्या माता बहिणींना त्यांचा शेवटचा श्वास इच्छापूर्त व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या निपाणीला देखील कमीत कमी 2000 घरांचं एक योजना, प्रधानमंत्री आवास योजना म्हणून हे घरकुलांचं योजना आपण अण्णांच्या मदतीनं आणि ज्या वेळेला त्यावेळेला मी आमदार पण होतो, आमचं सरकार पण होतं, तर हे आपल्या निपाणीला आम्ही मंजूर करून आणलं होतं. आणि ते स्वप्न आज तुमचं सगळ्यांचं साकार होण्याच्या मार्गावरती आहे. आणि नक्कीच युगादीचा एक तुमचं नवीन वर्षाचा एक मला आज आपण वितरण करायचं ठरवलेलं आहे.
प्रधानमंत्रीजींचं स्वप्न बघा, स्वप्न बघा, कुणाच्या नावावर आहे तो हे घरात आहे ना? बघा, तुम्ही राग मानू नका पुरुष मंडळी, कारण फारसे लोक काय असतात, दारुडा नवरा पण असतोय, घरात छळणारा नवरा पण असतोय, सगळे चांगलंच आहेत असं नाही, परिस्थिती खूप कठीण आहे, गंभीर आहे. म्हणून प्रधानमंत्रीजींनी, मोदीजींनी विचार केला, पुरुषांच्या नावावरती घर करण्यापेक्षा महिलांच्या नावावर. कन्नडमध्ये बसवेश्वरांनी सांगतात, ಸತಿಪತಿಗಳು ಒಂದಾದ ಭಕ್ತಿ ಹಿತವಾಗಿ ಪುದು ಶಿವಂಗೆ ಸತಿಪತಿಗಳು ಒಂದಾಗದ ಭक्ती हालोळू विष धरिಸಿದಂತೆ कान रामनाथ म्हणतात. म्हणजे सतीपती दोघं छान असलं तर घरातच स्वर्ग असते. आणि तुम्ही दोघं जण रोज उठून भांडायला लागलं तर नरक मेल्यावर आम्ही बघत नाही, घरातच आम्ही बघतोय. म्हणून तुमच्या नावावरती तुमच्या सुरक्षतेसाठी, महिलांच्या सुरक्षतेसाठी मोदी साहेबांनी अख्ख्या भारतातला जितका अशी घरं दिली ते सगळं महिलांच्या नावावरती आज तुम्हाला वितरण. की आम्ही गेल्या वर्षापासून सांगत होतो की वितरण करतो, आज करतो, उद्या करतो म्हणून. तर आमच्या जे नगरसभेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आमच्या सगळे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, सगळ्यांनी खूप प्रयत्न केलो. आम्ही देखील खूप प्रयत्न केला, परंतु थोडंसं अडचणी येत गेल्या. कारण बघा, एक घर तुमच्या हातात आम्ही किल्ली देताना तिथं रस्ता होणं गरजेचं आहे. रस्ता झाला नाही तर तुम्हीच आम्हाला शिवा देणार. तिथं गटरी होण्याचं आवश्यक आहे, तिथं पाण्याचा पुरवठा होणं आवश्यक आहे, तिथं लाईट येणं आवश्यक आहे. आणि हे सगळं व्यवस्था करून तुमच्या हातात किल्ली दिली तर तुम्ही इथं आल्यानंतर खूप सुंदररित्या तुम्ही तुमचं पुढचं जीवन करू शकताय. परंतु असा अडचणी येत गेल्या की गटर सुरू केला तोपर्यंत रस्ता पेंडिंग पडला, रस्ता सुरू केला तोपर्यंत पाण्याचा पेंडिंग पडला. असं काही नाही काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम येऊन एक वर्ष हे पुढं होत चाललं. म्हणून आज आम्ही काय केलं, काही होऊ दे, परंतु हे संपूर्ण पाठ 2 महिन्यामध्ये आम्ही इतका पाठ लागलं. आपले कमिशनर गणपती देखील त्यांना रोज उठून 10 फोन करून, कारण मी सगळीकडे पळापळ करू शकत नाही, ऑफिशियली त्यांना पळापळ करायला लावलं. आमच्या सर्व नगरसेवकांनी त्याचं पाठलाग केले आणि आज तुमचं सगळं देखील कंप्लीट झालंय. रस्ता झालाय, गटरी झालाय, पाण्याचं व्यवस्था झालंय, लाईट व्यवस्था झालंय, घरांना रंग देखील आपण करून तिथं सज्ज केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 4 हप्ते भरलेले सर्वजण इथं लाभार्थी आहात. कोणी 4 हप्ते भरलं, कोणी 3 हप्ते भरलं, कोण 2 हप्ते भरलं, कोण 1च हप्ता भरला. इथं कितीही तुम्ही लाभार्थी या, कमीत कमी बघा 1812 घरकुल आहे. आता 1812 घरकुल मध्ये अजूनही चिंता करू नका, अजून नवीन कुणाला पाहिजे झालं तर पण अर्ज घाला, आम्हाला अजून घर शिल्लक राहतात. म्हणून आज आपण काय केलं की आपल्या सगळ्यांना मिळून तुम्हाला 4 हप्ते कोण कोण भरले त्यांना आम्ही घरकुल द्यायचं. म्हणून आता आमच्याकडं 700 घरकुल आता रेडी आहेत. सगळं 600 घरकुल रेडी आहेत. त्याच्यामध्ये 4 हप्ते भरलेले 532 लोक आहेत. 4 हप्ते तुम्ही भरलाय कंप्लीट, 532 लोक आहेत. त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये अजूनही आता तुम्हाला हे मीटिंग आहे म्हटल्याबरोबर अजूनही कोण 3 हप्ता भरलाय त्यांनी 4था हप्ता भरायला आता तयार झाले. आणि कोण 2 हप्ता भरलेत त्यांनी 3रा हप्ता भरायला सुरू केले. म्हणून आम्ही एक विचार केला, पहिल्यांदा कोण 4 हप्ता भरलेत सगळ्यांचं क्लिअर आहे त्यांना हे घरकुल पहिल्यांदा आपण द्यायचं. आणि नंतर 3 हप्ते भरले. आता कमिशनर सांगत होते की वहिनी हे मीटिंग सुरू केला परंतु आता 4था हप्ता भरायला क्यू लागलोय. मग मला खूप आनंद झाला, बरं झालं बाबा, सगळे 1800 घरात आपण देऊया आणि लागलं तर केंद्रातून आपण घरकुल आणूया म्हणून. तर त्या पद्धतीनं जे काही हे होतं 532 लोक आज तुम्ही 4 हप्ता भरलेला आहात. अजूनही 360 घरं आमच्याकडं तयार झालेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला इकडं एक ब्लॉक आहे आणि इकडं एक ब्लॉक आहे. परंतु तुम्हाला देताना आम्हाला ग्राउंड फ्लोर, जे खालचं फ्लोर आहे तिथं थोडंसं वयस्क लोक आणि अपंग लोक त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर पहिला फ्लोर आणि सेकंड फ्लोर होईल. तर एका फ्लोरमध्ये 12 घर आहेत. 100 एका ब्लॉकमध्ये 12 घर आहेत. 12 घरं असे तुम्हाला सगळं रेडी आहेत आता 700 घरं. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे आम्ही लॉटरी उचलून
तुम्हाला घरकुल द्यायचं काय तुम्हीच 12 लोकांचा ग्रुप करून आम्ही 12 लोक एक ब्लॉकमध्ये येतो असं तुम्ही सांगता? हे थोडंसं विचार करून तुम्ही आज मला सांगायला पाहिजे. कॉमन सगळ्यांचं जे काही 600 इथं 532 लोक आहे सगळ्यांचं चिठ्ठी करून चिठ्ठी उचलाल तसं तुम्ही घ्यायला तयार असाल तर त्या पद्धतीने करतो. नाहीतर तुमचं कोण पाहिजे ते 12 लोक आम्ही ह्या एक अपार्टमेंट घेतो म्हणून तुमच्याकडून आलं तर आपण ते देखील व्यवस्था करतो. परंतु त्या 12 लोकांच्या ग्रुपमध्ये चिठ्ठी उचललं जाईल. कोण ग्राउंड फ्लोर, कोण फर्स्ट फ्लोर आणि कोण सेकंड फ्लोर अशा पद्धतीचं तुम्हाला विचारून द्यायचं म्हणून आज हे मीटिंग बोलवलेलं आहे. आणि तुम्ही कसा निर्णय घेता ते तुम्हाला सोडलेलं आहे. आज तुम्ही सांगितला तर त्या पद्धतीनं आमचे अधिकारी कमिशनर ते व्यवस्था करतील आणि नक्कीच लवकरात लवकर ह्याचं हक्कपत्र आम्ही तुम्हाला वितरण करू आणि या नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या हक्काचा नवीन घरामध्ये तुमचा प्रवास आणि तुम्ही सुरू करू शकताय हे मी तुम्हाला भरोसा देतो. तुमचं झाल्यानंतर 3 हप्त्यावाल्यांचं म्हणून तुमच्याकडूनच येऊ दे कुठल्या पद्धतीनं आपण करायचं. कारण हे केल्यानंतर तुम्हाला असं झालं तसं झालं ह्याव करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं असं नको. नाही आम्ही 12 लोक आम्ही एकत्र येतो 12 लोकांमध्ये चिठ्ठी उचला म्हटलं तर तसं करतो. नाहीतर 532 लोकांचं पण चिठ्ठी उचला म्हटलं की तुमच्या समोरच चिठ्ठी उचलून ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर असं व्यवस्था करून देतो आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचं हक्कपत्र देण्याचं व्यवस्था आपण पाडव्याच्या मुहूर्तावरती करतो. म्हणून तुमच्याकडून जरासा सल्ला येऊ दे आणि नंतर पुढे आम्ही काय करायचं ते तुम्हाला सांगू शकतोय. ग्रुप करून हे करा 12 लोकांचा ग्रुप करून करा म्हटलंय. परंतु 12 कोण पाहिजे तुम्हीच ग्रुप करून आम्हाला द्यायचं. आम्ही दिले नाव. बरं ओके. ವಿಡಿಯೋ ರೆಕಾರ್ಡ್ 12 ಮಂದಿ ಒಂದು ಗ್ರೂಪ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ. 12 ಮಂದಿ ಹೆಸರು ನೀವ ಕೊಡ್ಬೇಕು. ಹಾ आणि पाठीमागे जरा बोलू ना ग्रुप करा. अच्छा 12 ಜನ ಗ್ರೂಪ್ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ಮೇಡಮ್. 12 बस चालेल. आणि कोण इकडं ग्रुप केला तर बरं होईल. पालिकेचा स्टाफ कोण आहे जरा लक्ष द्या इकडं. बरं बसून घ्या जरा ऐका. हे फायनल असणार आहे तर इथं जास्तीत जास्त लोकांनी सांगितलं की 12 लोकांचं आपण ग्रुप मध्ये लॉटरी उचला. बरोबर आहे. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲೇ 12 लोकांचं कोण पाहिजे जरा व्हिडिओ चंद्राचं ब्लॉक बॅक करणारू काही बॅग येत्री मध्ये तुम्ही उचलाल नाही. कुणाला पाहिजे त्यांनी ಹಾ ಯಾರಿಗೆ 12 ಮಂದಿದ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತೀರಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೈ ಎತ್ರಿ ಕೆಳ ಹಿಂದ पाठीमाग. हा 12चा ग्रुप करा म्हटलाय तर त्या पद्धतीनं इथं नावं आलेत बघा. 1-2 ಕಡೆ ನಾವ ಇನ್ನ ಟೈಮ್ ಐತಿ. ನಾಳೆನೂ ಕೊಡಬಹುದು ನಾಡ್ದು ಕೊಡಬಹುದು. ನೀವು ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಬಂದ್ ಕೊಡ್ರಿ ಇಲ್ಲಂದ್ರೆ नगर पालिके ಒಳಗೆ ಕೊಡ್ರಿ. बसा जरा आता घेऊ नका. लोकांचं नाव द्यायला अजून 2 दिवस वेळ आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर व्यवस्थितपणे 12 लोकांचं यादी करा आणि नगरपालिकेमध्ये कमिशनर साहेबांच्याकडे द्या. आताच द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. उद्या पण देऊ शकताय. उद्या आहे. आता जरा ऐकून घ्या शांतपणे. बोलो भारत माता की. तर आताच पाहिजे असं नाही. 2-3 दिवस वेळ आहे. तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित लिहा आणि नगरपालिकेमध्ये कमिशनर सरांकडे द्या. आताच काही आणि जरा इकडं मॅडम ते लिस्ट करा 12 लोकांचं आणि कमिशनरांच्याकडे आणून द्या. त्याच्यामध्ये ज्या वेळेला 12 लोकांना बनवून चिठ्ठी उचललं जाईल त्या पद्धतीनं तुमचं घरचं अलॉटमेंट होईल आणि लवकरात लवकर हे आपण करायचा विचार करून हे केलेलं आहे. आणि ह्याच पद्धतीनं आता इथं आल्यानंतर आम्ही बघितलो की हे 2 ब्लॉकच्या मध्ये सगळं खुल्ला आहे. अजून जरा ऐका जरासं ऐका तर खुल्ला आहे अजूनही. हे नगर हे जे तुमचं एरिया आहे हे खूप सुंदर करण्याचं एक इच्छा आम्हाला आहे. म्हणून इथं मध्ये तुम्हाला पेवर ब्लॉक घालून द्यायचं व्यवस्थापन आपल्याकडून होईल. इथं आजूबाजूला तुम्हाला रस्ता नाही आहे
ते मेन रोड पासून आत यायला रस्ता नाही आहे, ते पण आम्ही सगळ्यांनी बसून शेतकऱ्यांशी बोलून ते क्लिअर केलेलं आहे. तुम्हाला इथून रोडला जाणारा कनेक्टिव्हिटी रोड देखील डांबरी रोड करून देणार, ह्याच्यात काही संशय नाही आहे. त्याच पद्धतीनं तिथं अजूनही काय काय सुंदरता पाहिजे आहे, त्या सगळं देखील आम्ही वरचीवर येऊन तुमच्याकडे भेटून तुमचं इथं आणि काय समस्या असलं तरी करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहील. आणि पुढे जाऊन एक विचार आहे की ह्या वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला घरात जे कोणी बसत असतील तर त्यांच्यासाठी एक छोटस उद्योग इथं काढायचं. म्हणजे तुम्ही सगळे विसरू नका, हा जेव्हा वास्तू करता. यावेळी निप्पाणीतील जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा करून उपाययोजना करण्याचं आश्वासन आमदार जोल्ले यांच्याकडून देण्यात आलं. सर्वांनी एक लाईन मध्ये यायचं आहे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.